पद्धतीनं आपलं काम चाललंय। आज खरं म्हणजे काही नाविन्यपूर्ण उपक्रमांची देखील सुरुवात आपण केली आणि विशेषतः आपल्या सरकारनं निर्णय केला अनुकंपा तत्वावर 15 वर्षापासून अनेक लोकांची नियुक्ती अडली आहे। अशा सगळ्या लोकांना नियुक्ती देण्याचा आपण निर्णय केला। आज काही लोकांना प्रातिनिधिक स्वरूपात आपण दिली आहे आणि जवळपास 15,000 लोकांना 30 तारखेला माननीय प्रधानमंत्र्यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र आपण देणार आहोत। अनुकंपा तत्वावर एकही अर्ज शिल्लक राहणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आज आपण या ठिकाणी केली आहे। मला देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचे अतिशय मनापासून आभार मानायचे आहे की मोदीजींनी आमच्या आदिवासी विभागाकरता आणि आमच्या आदिवासी समाजाकरता ज्या योजना आणल्या, स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये आदिवासी समाजाचा इतका विचार यापूर्वी कधीही झाला नव्हता, तो माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात झालाय। आज पीएम जनमन सारखी योजना असेल, धरती आबा सारखी योजना असेल, आदि कर्मयोगी सारखी योजना असेल, या योजनांच्या माध्यमातून आदिवासी समाजाकरता 1,00,000 कोटी रुपये हे माननीय मोदीजींनी या ठिकाणी दिलेले आहेत आणि या माध्यमातून आदिवासी समाजाला घरे, सर्व प्रकार, सर्व गावांपाड्यांपर्यंत रस्ते, नळाने पाणी पुरवठा, प्रत्येक घराला वीज, वैद्यकीय सेवेसाठी मोबाईल युनिट, अंगणवाडी केंद्र, वसतिगृह, मोबाईल नेटवर्क आणि सर्वांना रोजगार अशा प्रकारचे वेगवेगळे कामं हे या माध्यमातून करण्यात येणार आहेत। आज आपण जर बघितलं तर या योजनेच्या अंतर्गत जवळपास 54,000 कुटुंबांना आपण घरं देतो, 121 बहुउद्देशीय केंद्र करतो, प्रत्येक गावापर्यंत पक्का रस्ता नेतो, प्रत्येक घरापर्यंत पाणी नेतो, वसतिगृहाची उभारणी आपण करतो आणि आज जवळपास 17 विभागांना एकत्रित करून सगळ्या योजना सॅच्युरेशन पद्धतीनं आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। आज या आपल्या आदि कर्मयोगी या योजनेमध्ये, माफ करा जरा आवाज अचानक बसलाय, आदि कर्मयोगी या योजनेमध्ये 23 जिल्ह्यातल्या 193 तालुक्यांमध्ये आपण जवळपास 5,000 गावात हे अभियान राबवतो।